श्री स्वामी समर्थ. श्रीमंती येण्याच्या अगोदर मिळतात हे 11 शुभ संकेत. हे शुभ संकेत देतात तुम्ही मालामाल होणार आहात याचा इशारा. वास्तुशास्त्रानुसार म्हटलं जातं की जेव्हा कुणाच्या घरामध्ये धनदौलतीचा पाऊस होणार आहे, म्हणजेच तो श्रीमंत बनणार आहे, तर हे काही खास संकेत तेव्हा दिसतात. या संकेतांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका. 1. तुमच्या घरामध्ये जर मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर तो एक शुभ संकेत आहे. 2. कोणत्याही पक्षाद्वारे जर का एखादी किमती वस्तू तुमच्या छतावर पडली तर हा देखील एक शुभ संकेत आहे की ज्यामुळे घरामध्ये सुखशांतीचे आगमन होणार आहे. 3. जर तुम्हाला घरामध्ये एकाच ठिकाणी 3 पाली एकत्र दिसल्या तर हा देखील माता लक्ष्मी घरात येण्याचा संकेत आहे. 4. दिवाळीच्या दिवसांमध्ये तुळशीच्या झाडाजवळ पाल दिसणे हा देखील खूप मोठा शुभ संकेत आहे. परंतु तुळशीच्या झाडाजवळ खूप सारे पाले दिसणे याचे परिणाम उलटे देखील होऊ शकतात. 5. धनाची देवी माता लक्ष्मीचं वाहन घुबड आहे. जर तुम्हाला आसपास कुठे घुबड दिसला तर समजा की माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि लवकरच तुमच्यावरती तिची कृपा होणार आहे. 6. जर तुमच्या उजव्या हाताला खूप जास्त वेळापासून खाज येत असेल तर हे देखील एक शुभ संकेत आहे. उजवा डोळा फडफडणे हे देखील एक धन येण्याचे शुभ संकेत आहेत. 7. सकाळच्या वेळी जर का गाय तुमच्या दारामध्ये येऊन हमरत असेल तर हा देवीचा आशीर्वाद समजायला पाहिजे आणि त्या गायीला चपाती किंवा हिरवा चारा खायला घातला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या दारामध्ये आलेली आहे. 8. सर्व महिला सकाळी उठून अगोदर घरामध्ये झाडू मारतात, कारण माता लक्ष्मीला स्वच्छ घरामध्ये यायला आवडते. म्हणूनच झाडू आणि लक्ष्मी मातेचा खूप मोठा संबंध आहे. जर तुम्हाला घरातून सकाळी बाहेर निघाल्यावरती कोणी व्यक्ती हातामध्ये झाडू घेऊन दिसला तर लवकरच तुमच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे. 9. जर घरामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर हा देखील एक शुभ संकेत आहे. 10. जर तुम्ही कामानिमित्त बाहेर पडलेला आहात आणि तुमच्या रस्त्यामध्ये ऊस दिसला तर ते पैसे येण्याचा संकेत आहे. शिवाय जर का कुत्रा तोंडामध्ये चपाती घेऊन शाकाहारी जेवण घेऊन पळताना दिसला तर तो देखील एक चांगला संकेत आहे. 11. सकाळी उठल्यावर जर का तुम्हाला शंखाचा मधुर आवाज ऐकायला आला तर हा देखील एक लक्ष्मी येण्याचा शुभ संकेत आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.